80 शब्द प्रति मिनिटचे संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती रेडी. न्यायनिर्णय यातील आरोपीने भादवी कलम 279, 337, 338 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 130(1), 177 प्रमाणे गुन्हा केल्याबाबतचा खटला दाखल आहे. आरोपीला सर्व मजकूर समजावून सांगितला, परंतु आरोपीने गुन्हा कबूल नसल्याचे व खटला चालविणार असल्याचे सांगितले. आरोपीचा बचाव हा नकारात्मक आहे. सदरच्या खटल्यामध्ये खालील मुद्दे उपस्थित होतात व मी त्यावरील उत्तरे खालीलप्रमाणे देत आहे. उत्तरे: दिनांक 19/7/1998 रोजी पहाटे 3:15 वाजता गोल सर्कलजवळ ठाणे येथे आरोपीने आपली MAT नंबर 1703 ही रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालकाचा परवाना नसतानासुद्धा चालविली, असे सरकार पक्षाने साबित केले का? निवाडे: सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने तपासी अंमलदार स.पो.नि. सदाशिव यांना कडे तपासले आहे. त्याचप्रमाणे साक्षीदार कल्पेश, साक्षीदार नंबर 2 यांना कडे तपासले आहे. या व्यतिरिक्त सरकार पक्ष अपघात स्थळाचा पंचनामा मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दोन्ही वाहनांचा वाहन चालकांना दिलेल्या नोटिसीच्या प्रती 14 आणि 15 व फिर्याद 16 यावर सरकार पक्ष विसंबून आहे. यातील आरोपीने जखमी साक्षीदाराच्या जखमांचा दाखला मान्य केला असून ता नि 19 वर आहे. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार दिनांक 19/7/1998 रोजी दुपारी 3:10 दरम्यान जखमी साक्षीदार विलास पाटील ही त्यांची मोटार सायकल नंबर MH 04-3148 ही कळवा भागाकडून चालवीत बोरिवली, मुंबई येथे जात होते. ते जेव्हा कळवा पुलाजवळील गोल सर्कल या चौकामध्ये पोहोचले, त्यावेळी आरोपी हा M80 त्यांची मोटारसायकल त्यांच्या मागून चालवित होता. अपघातस्थळी आल्यानंतर पाटील यांच्या मोटारसायकलच्या डाव्या पाठीमागील बाजूस आरोपी हा त्यांच्या मोटारसायकलसह खाली पडला व त्यांच्या पायावर, तोंडावर, उजव्या हातावर साध्या व गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. तपासी अंमलदार सा.पो.नि. साळुंखे, साक्षीदार नंबर 1 यांच्या जबानीमध्ये असे आले आहे की त्यांनी कडील अपघात स्थळाचा पंचनामा केला व 2 मोटारसायकल स्वारांना 14 व 15 कडील मोटार वाहन कायदा तरतुदीनुसार नोटिसा पाठविल्या व त्यानंतर आरोपी हा त्यांची M80 मोटारसायकल बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवित होता, असे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांनी 16 कडील फिर्याद दिली. सरकार पक्षाने दाखल केलेला अपघात स्थळाचा पंचनामा यांचे अवलोकन करता असे स्पष्ट होते की सदरचा अपघात हा
चौकामध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी 4 रस्ते मिळतात त्या ठिकाणी घडला आहे. सर्वसाधारणपणे चौकामध्ये वाहने समांतर रेषेत धावू शकतात. पंचनामा नी 13 असे दर्शवितो की जखमी साक्षीदार पाटील यांच्या हिरो होंडा मोटारसायकलला आरोपीच्या M80 या मोटारसायकलने पाठीमागील डाव्या बाजूस ठोकर दिली व त्यामुळे हिरो होंडा स्वार खाली पडला व जखमी झाला. परंतु सदरची वस्तुस्थिती लक्षात घेतली तर हिरो होंडा मोटारसायकलच्या पाठीमागील बाजूच्या भागाची व M80 या मोटारसायकलच्या पुढील बाजूच्या भागाचे नुकसान होणे संभाव्य होते. परंतु नी 13 कडील पंचनामा असे दर्शवितो की हिरो होंडा मोटारसायकलच्या पुढील दिवा फुटून नुकसान झाले व M80 मोटारसायकलचे पाठीमागील चाक वाकून नुकसान झाले होते. यावरून M80 मोटारसायकलने हिरो होंडा मोटारसायकलला पाठीमागील बाजूस धडक दिलेबाबतचा सबळ पुरावा आढळून येत नाही. फार तर सदर दोन्ही वाहने समांतर रेषेत धावत असताना एकमेकांना धडकून सदरचा अपघात झाला आहे असे माझे मत आहे. म्हणून केवळ आरोपी हा त्यांची M80 मोटारसायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवित होता असा निष्कर्ष काढता येणार नाही. या कामी सरकार पक्षाचे म्हणणे असे आहे की